याचे परिणाम काय होईल याची चिंता आम्ही करत नाही। शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, जेलमध्ये जाऊ, काय प्रॉब्लेम। कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबर गावात ठाकरेंच्या शिवसेनेनं समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं। टायर जाळून आंदोलकांनी काही वेळासाठी समृद्धी महामार्ग अडवला। त्यानंतर पोलिसांनी अंबादास दानवेंना ताब्यात घेतलं। ज्याचा कांदा 50 पैशांनी 4 आण्याने -50 पैसे सुद्धा गेलेला आहे। मायनस, तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोकांना कळणार नाही, पण मायनस मध्ये सुद्धा कांदा गेलेला आहे। 2000 रुपये कांद्याला भाव मिळाला पाहिजे, ही मागणी आम्ही केलेली आहे। जर या शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर याच्या पुढचं पाऊल आम्ही आंदोलनाचं टाकू। मग ते आंदोलन मला असं वाटत नाही मग सरकार किंवा पोलीस कंट्रोल करू शकते। तर दुसरीकडे रोहित पवारांनी कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासल गावात आंदोलन केलं। ट्रॅक्टरवर बसून त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला। या आंदोलनात दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे आणि अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेही सहभागी झाले होते। आजचे जे आंदोलन आहे, नाहीतर आजचा जो काही संभाषण आहे, जे काय आज आम्ही करणार आहोत ते फक्त 1% असणार आहे। जर आम्हाला सिरियसली घेतलं नाही, आमच्या शेतकऱ्याला सिरियसली घेतलं नाही, तर मग दिल्लीला जाणारा नाशिकमधून जो रस्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी बंद करू शकणार आणि करणार म्हणजे करणार। 26 तारखेला म्हणजे मंगळवार असेल, चांदवड, बरोबर ना, चांदवडच्या इथं कुठेतरी आम्ही सर्व 10-20 हजार शेतकरी एक रंगे गॉगल घालतात, भाषा खालच्या लेवलला त्या ठिकाणी घेऊन जातात, कपडे तर अतरंगी घालतात। आता जो माणूस इतका हवेत गेलेला आहे त्याला शेतकऱ्याला काय पाहिजे कसं कळणार। त्यामुळे तुम्ही कमिटी फॉर्म केली 9 महिन्यापूर्वी, त्या काय भज्या तळल्यात का आतापर्यंत? मग आता माहित नव्हतं की आता कुठेतरी रब्बीचा कांदा मार्केटमध्ये येणार आहे आणि त्याच्या आधी 2 महिने आधी धोरण व्हायला पाहिजे होतं। आणि मग तुम्ही एसी मध्ये बसता, टाइमपास करता, गॉगल घालता, तमाशा करता आणि इथं मात्र गरीबाचा जीवनाचा तमाशा त्या ठिकाणी होतो। 2 महिन्यापूर्वी कुठेतरी अहवाल बाहेर निघायला पाहिजे होता, अजून आला नाही। मग त्यांनाच विचारा तुम्ही करताय काय। नितेश राणेंना मला एवढंच बोलायचंय की आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हिंदू समाजाचे सुद्धा शेतकरी आहेत, आता का बिळात जाऊन बसलाय? जरा बिळाच्या बाहेर आहे। आज इथल्या शेतकऱ्याला काय मदत करायची नाही का? एखादा धार्मिक विषय त्यात सुद्धा ध्रुवीकरण करून फायदा करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाचायला तुम्ही त्या ठिकाणी येता। वरच्या एका नेत्याला सांगितल्यानंतर मात्र तुम्ही तमाशा त्या ठिकाणी करता। तुम्ही जे काही बिळात जाऊन लपताना तुमची तिथं वैचारिक उंची कुठेतरी आता आम्हाला कळालेली आहे। तुम्ही बिळातच जाऊन बसू शकता, तेवढ्याच गोष्टी तुम्ही मावू शकता। रस्त्यावर गरिबासाठी लढण्याची तुमची भूमिका आणि तुमची नियत आज भाजपबरोबर